कसं झालं, ज्या व्यक्ती राक्षसी मृत्यू पावली नंतर त्या राक्षसाला मोक्ष प्राप्त झाला, पण जेव्हापासून त्या राक्षसाचा अंत झाला तेव्हापासून आपण होलिका दहन साजरी करतो. आणि नंतर होलिकेच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी काय साजरी करतो? होलिका. कारण दुष्ट शक्तीवर आपल्या चांगल्या शक्तीने विजय मिळवला. नवे नवे तर वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून आपण होलिवंदन हा जो सण आहे तो रंगांचा सण आहे. नवे नवे ढोल ज्या वेळेस आपण ती अग्नी पेटवतो, नवे नवे ती होळी पेटवतो, ती होळी झाली तर त्या होळीमधून जी राख निघते, पहिले त्या राखीची होळी खेळावी लागते. नवे नवे त्या राखीचा रंग लावावा लागतो, नंतर आपल्या साध्या रंगाने ती होळी खेळावी लागते. पण आता कोणी राखीची होळी खेळत नाही, आता डायरेक्ट रंगांची होळी करतात. पण राखीची होळी केली पाहिजे. जेव्हा आपण पहिल्यांदा राखीची होळी करू तेव्हाच होळी सण साजरा होतो. म्हणून बघा, होळी सण का साजरी करतात? नवे नवे तर धुलीवंदन का साजरी करतात? की वाईटावर चांगल्याचा विजय झाला, दृष्टावर चांगल्याचा विजय झाला आणि अंधार गेला तर उजेड आला. म्हणून आपण ह्या धुलीवंदन हा रंगपंचमी सोहळा साजरी करतो. म्हणून हा सोहळा, या सोहळ्याचा का साजरी करावा? कारण त्या भगवंताने प्रल्हादाचा विजय केला. म्हणून जर आपण प्रल्हादासारखी त्या भगवंताची भक्ती केली तर आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या प्रल्हादासारखी भक्ती केली पाहिजे. म्हणून या सत्संगामध्ये आलं पाहिजे. नवे नवे त्या भगवंताचं एक रूप झालं पाहिजे. त्या भगवंताला आपलंसं केलं पाहिजे, त्या भगवंताजवळ गेलं पाहिजे. कारण या देहामध्ये आलोय ना आपण, तर इहलोकीचा हा देह देव इच्छित आधी पाहिजे. धन्य आम्ही जन्मालो दास हो वाचे झालो. तुकोबरा म्हणतात की धन्य झालो आम्ही. का धन्य झालो? कारण या देहामधून येऊन त्या भगवंताचे आम्ही दास झालो. दास हो वाचे झालो. तुम्हाला आवडतं का दास्यत्व करायला? वाटतं का तुम्हाला की आम्ही अमुक अमुक घरच्या दासी वाटतं का तुम्हाला? तुम्हाला वाटतं आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन भांडे घासावे? वाटतं तुम्हाला? मग का घासता तुम्ही? आता नवऱ्याचं घर कोणाचं आहे? आपलं आहे का? मग का घासता तुम्ही? कारण ते करावं लागतं. कारण ते आपण त्याला स्वतःच मानलेलं असतं, ते आपलं मानलेलं असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन काम करतो. तसंच जे साधू संत असतात ते भगवंताला आपलंसं मानतात, भगवंताला सर्वस्व मानतात. म्हणून त्यांना दासत्व करायला काही वाटत नाही. म्हणून ते भगवंताचं दास्यत्व करतात. म्हणून आपण दास कोणाचे झालो पाहिजे? त्या भगवंताचा जर एकदा दास झालं तर या जीवनामध्ये कोणाचीही दास्यत्व करायला काम पडत नाही. म्हणून त्या भगवंताचं दास्यत्व केलं पाहिजे, त्या भगवंताला आपलंसं मानलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात की धन्यता देतो तुकोबराय स्वतःला. तुकोबराय स्वतःला धन्यता देतात की मी त्या भगवंताचं दास्यत्व केलं. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. स्वतःला धन्यता देताय की त्या भगवंताचे आम्ही दास झालोय. कारण हा लोकीचा हा देश. इकडे लक्ष द्या सर्वांनी. महिला मंडळ, मी दिसते तुम्हाला. शेवटपर्यंत तुमचं लक्ष फक्त माझ्याकडे असावं. माझ्याकडे लक्ष असलं की तेव्हा मला कळेल माझं बोलणं तुम्हाला कळतंय. नाही तर तुमचं इकडं लक्ष तो कीर्तनात म्हणजे या प्रवचनात बसले, काही सत्संगात बसले, इकडं काही चुळबुळ झाली की लक्ष लगेच कसं करायचं? या ठिकाणी लक्ष द्या. मी या ठिकाणी बसलेले, शेवटपर्यंत तुमचं कार्य हे काय? माझ्याकडे बघणं. बघा, थोडा वेळ झाला, अर्धा एक तास झाला तर मी उठून जाणार. नंतर तुम्हाला माझं काही ऐकायची गरज पडणार पण नाही. मी या ठिकाणी पाकिट घेऊन तुमची सेवा करते, पैसे घेऊन तुम्हाला सांगते. पण एकदा की मी या ठिकाणी उठून गेली की मी काही तुम्हाला सांगणार नाही. म्हणून या ठिकाणी ऐकून घ्या. एकदा की मी या ठिकाणी बसले, माझं बोलणं कळालं की माझ्यासोबत थोडा का वेळा संपर्क साधा, माझ्यासोबत बोलण्याचा संपर्क साधा. म्हणून बघा, या ठिकाणी तुकोबराय म्हणताय या देहाचा, या
ठिकाणी इहलोकीचा हा देह देव इच्छित अस्तित्व आहे. या देहाचा हेवा ते स्वर्गातील अमर असणारे भगवंत देव करतात. त्यांच्याकडे कमी का हो काही? कमी का त्यांच्याकडे? काय काय नाही त्यांच्याकडे. अमृत आहे नवे नवे तर कल्पवृक्ष आहे, कामधेनू सारखी गाय आहे, एवढा ऐश्वर्य आहे त्यांच्याकडे. पण ते काय म्हणताय, आम्हाला काय हवा तर हा इहलोकीचा हा देह हवा. नवे नवे तर स्वर्गीच्या इच्छिताची देवा मृत्यूलोकी भावा. जन्म स्वर्गातील अमर असणारे देवलोक म्हणताय की आम्हाला या ठिकाणी इहलोकामध्ये जन्म हवाय. पण आपल्याला या इहलोकामध्ये जन्म भेटला पण आपल्याला काही किंमत कळाली नाही. 4 प्रकार पडतात या ठिकाणी येणाऱ्यांचे. बघा आपण जीव आहे या म्हणजे या ठिकाणी येणाऱ्यांचे 4 प्रकार पडतात की या देह मिळाला पण कळाला नाही, देह मिळालाही नाही कळालाही नाही, आणि देहही मिळाला आणि कळालाही. आणि ज्यांना मिळाला पण कळाला नाही आणि कळाला पण मिळाला नाही. पहिला बघितलं की हा देह मिळालाय पण त्यांना कळालेला कोण आहे असे? तुम्ही आम्ही. आपल्याला मिळाला पण कळाला नाही. कळालाय का देह? जर देह कळाला असता तर या सत्संगामध्ये आपण बडबड केली. कारण सांगितलंय की कीर्तने बडबड करेल जो कोणी बेंडूक होऊनी. तुम्हाला बेंडकाच्या जन्माला जायचंय का? वाटतं का कोणाला की बेंडूक खाऊ आपण? वाटतं का कोणाला बेंडूक खाऊ? नाही ना. मग जर तुम्हाला बेंडकाच्या जन्माला जायचं नसेल तर काय करावं? या ठिकाणी बडबड करू नाही. म्हणून बघा पहिला मुद्दा असा आहे की या ठिकाणी जन्माला आले, हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. दुसरा म्हणजे हा देह मिळालाही नाही कळालाही. कोण आहे असे? पशु पक्षी. त्यांना काय पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिनी. त्यांना हा देह मिळालाही नाही कळालाही नाही. बाळांना थोडं शांत बसा. पशु पक्षींना हा देह मिळालाही नाही कळालाही नाही. जर त्यांना मिळाला असता, तुम्हाला आठवतं का असं की आपल्या तांड्यांच्या काही काही कुत्र्यांनी मिळून दिंडी काढली? आठवतं का? कुत्र्यांनी मिळून दिंडी काढली. फारसे कुत्रे या भानगडीत पडत. मी कुत्र्यांबद्दल बोलते बरं. माझं बोलणं काही मनावर घ्यायचं नाही. तुम्हाला आठवतं का आपल्या तांड्यातील काही काही म्हशींनी, आता आपल्याकडे म्हशी आहे का? म्हशींनी एकादशी धरली आठवते का? म्हशी एकादशी धरत नाही आणि जे एकादशी धरत नसेल त्या तुम्हीच म्हणा. बघा फारशा म्हशी अशा कार्यक्रमामध्ये पडत नाही. म्हणून बघा पशु पक्षींना काही पाप पुण्य कळत नाही. ते त्यांचं कर्म करत असतात. सकाळी त्यांचं अन्न गोळा करतात, संध्याकाळी त्यांचं काम करतात. त्यांना काही सत्संग हा कार्यक्रम त्यांना कळत नाही. त्यांना त्यांचं पुण्य कळत नाही. त्यांना पाप पुण्याची काही गणना नसते. पण त्यांना मिळाला नाही कळालाही नाही. आणि तिसरा म्हणजे ज्यांना कळाला पण मिळाला. कोण आहे असे? देवलोक. त्यांना हा देह कळाला पण हा देह मिळाला नाही. आणि तिसरं म्हणजे ज्यांना मिळालाही त्यांना कळालाही. कोण आहे असे? तर संत. त्यांना हा देह मिळाला आणि त्यांनी कळून सुद्धा घेतला. कारण संत या लोकांमध्ये देह मिळाल्याच्या नंतर ते कळून सुद्धा घेतात आणि स्वतःचा उद्धार तर करतात पण स्वतःच्या उद्धारामध्ये दुसऱ्याचाही उद्धार करतात. साधू संत या लोकांमध्ये येतात. नवे नवे जसे आपले संत आहे कोण? सेवालाल महाराज. ते या ठिकाणी लोकांमध्ये आले. आल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं का आपण स्वतःचा उद्धार करून घेऊ. जर त्यांनी ठरवलं असतं की आपण स्वतःचाच उद्धार करू तर ते या ठिकाणी आपल्या नामांकित मध्ये आले असते का? आपल्याला माहिती असतं का की सेवालाल महाराज आहे आणि ते आपल्या ठिकाणी आपल्यासाठी त्यांनी एवढं केलेलं आहे. आपल्याला एवढं सांगितलंय ज्ञान. आपल्याला माहिती असतं का? आपल्याला त्यांची कीर्ती कळाली असते का? नाही. पण त्या संतांनी या ठिकाणी येऊन तुमचं आणि आमचं सर्वांचं या ठिकाणी उद्धार केलेला आहे. स्वतःचा तर केला पण दुसऱ्याचा देखील उद्धार
केला. तसंच हे महाराज हे संत या ठिकाणी येतात तर त्यांना हा देह कळतो आणि ते दुसऱ्यालाही कळवून येतात. म्हणून आणि जर देवलोकांचं वर्णन केलं तर देवांना हा देह कळालाय पण मिळाला. तुम्ही म्हणाल कसं काय कळाला? बघा, ज्या वेळेस आपण वारीमध्ये जातो त्यावेळेस भगवंत वरून बघतात, म्हणतात काय काय ऐश्वर्य या इहलोकामध्ये, किती संपत्ती आहे, केवढं नामस्मरण करताय, भगवंताची प्राप्ती करताय, एवढ्या भगवंताकडे जाताय, किती यांना ऐश्वर्य दिलेलं आहे भगवंताने, किती ज्ञान दिलेलं आहे. मग ते भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात, भगवंता आम्हाला देखील ह्या इहलोकामध्ये जन्म हवाय. मग भगवंताने सांगितलं, तुम्ही काय वेडे वेडे झाले काय? एवढं धन ऐश्वर्य सोडून, एवढं संपत्ती सोडून, एवढं आपल्या स्वर्गाचं ऐश्वर्य सोडून तुम्ही या इहलोकामध्ये जाताय. अगर वाटेल का कोणाला? कोणाच्याकडे 22 मजल्याचा बंगला आहे, आता राहणारी पण आहे, समजून घ्या, 22 मजल्याचा बंगला आहे. मग तो म्हणीन का मी माझा बंगला सोडून कुटियामध्ये राहायला जातो? म्हणीन का तो? किंवा तो म्हणेल का मी माझ्या सिमेंटचा बंगला सोडून मातीच्या घरामध्ये राहायला जातो? म्हणतो का तो? नाही. मग देव सुद्धा म्हणतात की तुम्ही कसं काय म्हणताल मी स्वर्ग सोडून या ठिकाणी इहलोकामध्ये राहायला जातो? मग देवलोक म्हणताय की या ठिकाणी जे तुझ्या नामस्मरणामध्ये जे सुख आहे ते इतर कुठे नाही. मग ते सुख कोण उद्भवतोय? ते सुख कोण अनुभवतोय? तर आपल्यासारखे जळजीव. आपण त्या भगवंताचं नामस्मरण करतोय, आपण त्या भगवंताकडे जातोय, म्हणून ते सुख आपल्याकडे आहे. कारण सुख या लोकांमध्ये भगवंताशिवाय सुख कुठे? म्हणून त्या भगवंताचं सुख आपण अनुभवतोय. म्हणून बघा, या ठिकाणी ते स्वर्गीचे अमर असणारे देवलोक त्या भगवंताकडे जाताय, म्हणताय की स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्म मागता येते पण त्यांना हा देह मिळाला नाही. म्हणताय आपल्याला हा देह मिळाला की धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आपल्याला हा देह मिळाला आणि मी धन्यता देतोय स्वतःला. मी धन्यता देतोय की मला हा देह मिळाला, पण मी हा देह मिळाल्यानंतर त्या भगवंताचं दास्यत्व केलं. पण निस्ता देह मिळून फायदा आहे का? निस्ता देह मिळाला, सकाळी खाल्लं संध्याकाळी झोपलं, काही फायदा आहे का? नाही. फायदा कशात आहे? तर त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं तेव्हा आपला फायदा आहे. मग फायदा बघायचा असतो. आपण कोणतंही कार्य केलं की आपण काय बघतो? फायदा बघतो. आपण काही केलं, आपण कोणता कॉन्ट्रॅक्ट घेतला, नवे नवे कोणतं बिझनेस सुरू केला, कोणती चांगली आपण जॉब केली, आपण काय बघतो? पहिल्यांदा नफा बघतो का तोटा बघतो? नफा. की या गोष्टीमध्ये आपला नफा आहे म्हणून ती गोष्ट आपण करतोय. मग ती म्हणाल ताई भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये काय नफा आहे? भगवंताचं जर नामस्मरण केलं तर काय फायदा आहे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये कोणता फायदा आहे की एकदा की आपण भगवंताचं नामस्मरण घेतलं पुन्हा आपल्याला जन्माला याची गरज पडत नाही. त्या भगवंत स्वरूप आपण झालेलो असतो. कारण तुकोबराय म्हणतात या देहामध्ये धन्यता देत आहे की धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे की त्या भगवंताची जर एकदा आपल्याला पदवी प्राप्त झाली तर आपल्याला कशाची गरज पडत नाही, पुन्हा जन्माला येण्याची तर गरज पडत नाही. कारण ते भगवंत आपण झालेलो असतो, भगवंत स्वरूप आपण झालेलो असतो, म्हणून आपल्याला जन्माला यायची गरज पडत नाही. मग तुकोबराय म्हणतात की सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिद आनंद सच्चित स्वरूप असल्याचं भगवंत त्याची पदवी घेणे म्हणजे सच्चिदानंद पदवी घेणे. मग तुकोबराय म्हणतात हीच पदवी आम्ही काय केली? प्राप्त केली. तुकोबरायांना काय म्हणतात? तुकोबराय म्हणतात की सच्चिदानंद पदवी आम्ही काय केली? प्राप्त केली. मग तुकोबराय म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. तुकोबराय म्हणतात की पावटणी म्हणजे काय? तुम्ही जेवण आले का करू? जेवण आले का तुम्ही? बाटी खाई खाई मग थोडं बोला ना, कारण जेवलं की आपल्याला काय येते? ताकद. मग ताकते ना, थोडं बसून नीट बसा, थोडं बोला माझ्यासोबत. पायवाट म्हणजे काय? पायवाट
पायवाट म्हणजे काय? पायवाट म्हणजे वाटचाल. आपण चालतोय, आपण चालणे म्हणजे पायवाट. तर तुकोबाई म्हणतात जी माझी चालण्याची जी पायवाट आहे ती काय आहे तर त्या स्वर्गाच्या दिशेने आहे. तू का म्हणे पावटणी करून. ए तुम्ही शांत बसा बरं. भेटेतो गच्चा पेटो फक्त भेटेतो गच्चा पेटो बोलो मत थोडसे सामने दो. उड बरं तू कितवी शिकलाय तू? उड बरं. बघा ह्या ठिकाणी आपल्या मुलांवर संस्कार करणे आपली गरज आहे. कारण आपला आता आपण जाती पातीवर जात नाही. कारण जाती पाती पूछे न कोई हरि को बजसो हरि का होय संतान ही मान देव मानी मुसलमान. आपण जात पात धर्म मानत नाही, पण ही काळाची गरज आहे सांगतं की आपला धर्म आपण टिकवला पाहिजे. आपला धर्म आपण टिकवला पाहिजे. सांगितलं पाहिजे आपल्या मुलांना की आपण काय आहे, आपण काय करावं पाहिजे, आपण कसं त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कोणत्या भगवंताला आपण चुनलं पाहिजे, कोणत्या भगवंताची आपण भक्ती केली पाहिजे. कारण सांगितलं पाहिजे. दुसऱ्या भगवंताकडे जायचं नाही. आता आले की धर्म बदलवताय, पण धर्म बदलवता येतो का? जर भगवंताला वाटलं असतं की हा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जन्माला जायचंय मग त्याने पहिलाच जन्म दिला असता ना. नंतर जायची काय गरज आहे? आपल्याला ज्या भगवंताने जो धर्म दिलेला आहे नवे जे सनातनी आपल्याला बनवलेलं आहे. का बनवलंय? कारण भगवंताला वाटलं की हा माझ्या कामा येईल, नंतर हा माझ्या कामा येईल म्हणून भगवंताने आपल्याला सनातनी बनवलंय. म्हणून या ठिकाणी आपला धर्म आपलं ही सनातन धर्म टिकवणं हे आपलं गरज आहे. कारण धर्मामध्ये अनेक संत होऊन गेले, वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या पातीमध्ये संत होऊन गेले. ते संत आपल्याला काय सांगत आहे? संत म्हणतात का की तुम्ही तुमची जात बदला? संत म्हणतात का तुम्ही देव बदला? संत म्हणतात का मी ज्या देवाचं सांगितलं त्याच देवाचं नामस्मरण करा? म्हणतात का संत? संत कारण त्यांना कळतंय की आपण कोणत्याही जातीमध्ये आलो तरी आपल्याला एकाच भगवंताचं नामस्मरण करायचंय. संत कधी आपल्याला भेद करणारे कोण आहे? आपण आहे. आपला देव हा, तुमचा देव तो, आमचा संत हा, तुमचा संत. भेद करणारे कोण आहे? आपण आहे. कारण संत या ठिकाणी भेदभाव करत नाही. पण या ठिकाणी आपल्या मुलांना सांगणे ही आपली गरज आहे की नंतर कालांतराने आम्ही म्हातारे झालो की तू काय करायचं? एका भगवंताचं नामस्मरण करायचं. कोणत्या? आपण ज्या भगवंताचं नामस्मरण करत आलोय त्याच भगवंताचं नामस्मरण करायचं. इतर कोणत्या मार्गाला जायचं नाही. इतर कोणत्याही जातीमध्ये जमातीमध्ये प्रवेश करायचा नाही. कारण आपली जात, आपल्या जातीचा गौरव हा आपल्यालाच असतो. कोणाला वाटतं का आमची जात अशी आहे, तुमची जात तशी, असे वाटतं का? आपल्या जातीचा गौरव आपल्यालाच असतो. म्हणून शेवटपर्यंत ती प्रखरतेने पूर्ण विश्वामध्ये ती जात नवे तो धर्म पसरावा म्हणून आपण यासाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे. सांगावं लागेल मला की आपला जो धर्म आहे नवे त्या धर्मामध्ये इतर कित्येक जाती आहे. कारण एवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र आणलं, सर्व धर्मांना एकत्र आणलं. कारण म्हणत होते पहिले की जाती धर्म हे छत्रपती शिवाजी महाराज मानत नव्हते. म्हणून जाती धर्म छत्रपती शिवाजी महाराज मानत नव्हते. त्यांनी सर्व जाती एकत्र मिळून मावळ्यांची निर्मिती केली. नवे हा स्वराज्य स्थापित केला. का? कारण एकीचं बळ कधी चांगलं असतं. म्हणून आपण एकीचं बळ ठेवावं. शेवटपर्यंत आपला धर्म टिकवावा, आपली नवी भगवंताची आस्था टिकवावी. कारण धर्म टिकला की आपण टिकणारे, आपण टिकलो की आपण या विश्वाला टिकवणारे. म्हणून बघा या ठिकाणी भगवंत टिकला की आपला वारकरी संप्रदाय टिकणारे. वारकरी संप्रदाय टिकला की आपले ग्रंथ टिकणारे, आपले ग्रंथ टिकले की आपले संत टिकणारे. आणि एकदा की आपले संत टिकले तर आपल्याला सुद्धा ते टिकवणारे. म्हणून बघा संत हे शेवटपर्यंत आपली साथ देतात. संत शेवटपर्यंत आपल्याला चांगले शिकवतात. संत कधीही आपल्याला आडवाने सोडत नाही. संत कोणत्याही भाषेत का होईना, क्रूरतेने असो, मवाळतेने असो किंवा एकदम दटून काय असो आपल्याला ते शिकवतात. कारण ते कसेही आपल्याला शिकवतात. सहज बोलण्यामधून सुद्धा संत आपल्याला शिकवत असतात. कारण सांगितलंय की सहज
शिकवत असतात. म्हणून बघा त्या सायासामध्ये आपण ते संतांचे चित्त केलं पाहिजे आणि शेवटपर्यंत भगवंताला मानलं पाहिजे. नवे त्या भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. शेवट चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणताय की आपण आपली वाटचाल, आपलं जे पाऊल वाट आहे ते कोणत्या दिशेने ठेवावं, तर स्वर्गाच्या दिशेने, त्या भगवंताच्या दिशेने ठेवावं. आणि शेवट आपली ती पायवाट भगवंत स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. म्हणून बघा या ठिकाणी आपल्या तांडा या नगरीमध्ये विवेक दादा चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त माझा कार्यक्रम ठेवण्यात आला. आणि ही माझे परमभाग्य समजते की या नगरीमध्ये माझा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आणि बघा या ठिकाणी ज्यांनी हा सत्संग आयोजित केला ते म्हणजे पारसिंग जवळसिंग चव्हाण व सर्वच चव्हाण परिवार व सर्वच ग्रामस्थ, जंगला तांडा ग्रामस्थ यांचे मी मनस्वी आभार मानते. कारण बघा चांगलं बसून का होईना शेवटपर्यंत माझी सेवा ऐकली, दांगडो करून का